आपण तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो आहोत म्हणजे पुन्हा एकदा भिवंडी मानाची पालखी म्हणजे दिवे अंजूर या गावामध्ये. तर मंडळी, मागच्या वेळेला दिवे अंजूर गावामधून आईची पालखी आहे ना कार्ले गडाला गेली होती. तर आता आहे ना कार्ले गडावरून दिवे अंजूर या गावामध्ये आईची पालखी आलेली आहे. तर मंडळी, आता आहे ना दिवे अंजूर गावामध्ये शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे. तिथून ते गावदेवी मंदिरापाशी आहे ना आईची पालखी जाणार आहे. तर चला मंडळी, बघूया की दिवे अंजूर गावाचा जल्लोष, उत्साह आणि एन्जॉयमेंट कसा असणार आहे. तर चला मंडळी, हे सर्व आहे ना आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला मंडळी, आज जाऊया आपल्या लोकेशनवर आणि करूया व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, आता हा साईबाबाचं मंदिर बघताय आणि इथूनच आहे ना आईची पालखी निघणार आहे. तर चला मंडळी, आता आहे ना पालखी आलेली आहे. तर बघताय मंडळी, आईची पालखी आहे ना फुल जल्लोषमध्ये आता गावामध्ये मिरवत निघालेली आहे. तर मंडळी, दिवेगावचा जल्लोष बघता, उत्साह बघताय आणि जशी पालखी आपली पुढे चालली ना तसा उत्साह वाढत चालले. आणि हा बघताय तुम्ही छोट्यांचा डान्स, एक नंबर. तर मंडळी, पाहू शकता तुम्ही इथे वारा आलेला आहे.
इथे बघताय तुम्ही नाश्त्याची सोय केलेली आहे. तर मंडळी आता आपली पालखी आहे ना शाळेच्या मैदानामध्ये आलेली आहे. तर इथे बघताय मंडळी पालखी आता शाळेच्या ग्राउंडमध्ये आलेली आहे. तर मंडळी आता इथे आहे ना फटाक्याचा शो बघणार आहात, एकदम खतरनाक असा. तर चला आता पालखी निघालेली आहे गावामध्ये मिरवण्यासाठी.
तर मंडळी आता आपली पालखी आहे ना गावाच्या मधोमध आलेली आहे. तर इथे बघताय मंडळी आईचा वारा आलेला आहे आणि आईची पालखी आता मेन स्थानावरती जाणार आहे. तर मंडळी आईची पालखी आता मेन स्थानावरती आलेली आहे, ती म्हणजे भेटीसाठी. तर बघताय मंडळी आईच्या मेन स्थानावरती आहे ना इथे आता वाऱ्या आलेल्या आहेत. तर चला मंडळी आता आईच्या मेन स्थानावरून पालखी निघालेली आहे. तर आता गावामध्ये मिरवत स्टेट म्हणजे आई गावदेवी मंदिरापाशी आईची पालखी जाणार आहे.
तर मंडळी फुल धमाल करत उत्साह करत आपली पालखी आहे ना आई गावदेवी मंदिरापाशी आलेली आहे. तर मंडळी दिवे अंजूर गावातील आई गावदेवी बघताय, गावदेव बघताय आणि बाकी जे बाजूला आहेत ना ते सर्व रक्षक आहेत गावदेवी आणि गावदेवाचे आणि बाकीची बालकीची मंडळी आहे ना सर्व इथे बसलेली आहे पटांगणामध्ये. आता आपली गावदेवी मंदिरात पालखी आलेली आहे. तर आता इथे काय होईल? आता आरती होईल. आरती होईल आणि आरतीच्या नंतर फक्त आरती. ओके. तर मंडळी इथे बघता आरती चालू आहे आणि आरतीच्या वेळी आहे ना इथे वारा आलेला आहे तो म्हणजे गावदेवी मातेचा. मंडळी इथे बघताय पालखीचे मानकरी बघताय. मित्रा नाव काय? बोल बोल. निखिल पाटील. निखिल पाटील. मग आपली पालखी आता कारले गडाला गेल्यानंतर कसं काय नियोजन झालं आपलं?
कारल्यागडाला गेल्यानंतर म्हणजे शेवटचा दिवस आमचा लोणावळ्यामधून पालखी निघते. लोणावळ्यामधून पालखी भैरीदेवाच्या भेटीसाठी जाते आणि भैरीदेवाच्या भेटीनंतर पालखी शेतामधून चालत कारल्यागडावर जाते. कारल्यागडावर आईचं दर्शन घेऊन त्यानंतर मग पूर्ण मानपान देऊन आईला पालखी पुन्हा परतीचा प्रवास करते आणि दिवे गावामध्ये येते आणि त्यानंतर हा जल्लोष साजरा केला जातो. ओके. आणि पालखी आपली गावात आल्यानंतर भंडारा कधी होतोय? भंडारा आपल्या पालखीचा 5 तारखेला होणार आहे. 5 तारखेला म्हणजे सोमवारी. हा, सोमवारी. ओके. आणि हा भंडारा आपला कशा प्रकारे होईल? सत्यनारायण महापूजा असते. सत्यनारायणाची महापूजा आणि बाकी असं वाजत गाजत. संस्कृती कार्यक्रम असतो. ओके. बोला आई माऊलीचा गावदेवी माते की. तर मंडळी, भिवंडीची मानाची पालखी आणि दिवे अंजूर ह्या गावाची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर यूट्यूब चॅनलला. आणि इथे बघताय आपले सर्व मित्र